हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेतली जाऊ शकते. हवामानात अचानक बदल होत आहे. उष्ण वाऱ्याचे अचानक थंड वाऱ्यात रूपांतर झाले आहे. तापमानात घट झाल्याने सर्दी, खोकल्याचा त्रास वाढू लागला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या बदलांसाठी कमकुवत रोगप्रतिकारशक्ती जबाबदार असते. हवामान बदलले आणि आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि कमकुवत होतो. त्यामुळे संक्रमण वेगाने दिसून येते. तज्ज्ञांच्या मते या ऋतूमध्ये अनेकांना नाक वाहणे, नाक सोंदणे, डोळे पाणावणे, ताप, अंगदुखी आणि खोकला येतो. या ऋतूत तुम्हालाही खोकल्याचा त्रास होत असेल तर करा काही घरगुती उपाय. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. हवामान बदलले की संसर्गाच्या अनेक समस्याही वाढायला सुरुवात होते. यामध्ये सर्वात आधी लक्षण दिसते ते म्हणजे सर्दी, खोकला हा श्वसनसंस्थेच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. या संसर्गामध्ये जे व्यक्ती खोकतात तसे शिंकतात, त्यातून हा संसर्ग लगेच पसरतो. औषधांसारखा परिणाम होईल. हा उपाय करून पहा. नंबर 1, वाफ घेणे. नंबर 2, गुळण्या करणे. नंबर 3, मधाचा वापर करणे. नंबर 4, तुळस आल्याचा चहा घेणे. नंबर 5, मध आल्याचा रस घेणे. नंबर 6, लांब मिरी, वाळलेले आले, पवित्र तुळशीची पाने, वेलची यांची बारीक पावडर मधासोबत घेणे. जर कफची समस्या असेल तर आल्याचा चहा फायदेशीर ठरतो. 1 कप गरम पाण्यात 20 ते 40 ग्रॅम आलं बारीक करून टाकून त्याचा चहा तयार करा. सोबतच लिंबाचा रस आणि मधही मिश्रित करू शकता. काळी मिरी, सुपारी, तुळशी आणि सुंठ्यांचे सेवन करा. डोकेदुखी, डोळ्यात पाणी येणे, नाक वाहणे, ताप असा त्रास होत असल्यास त्वरित घरगुती उपाय करा. घरगुती उपायांमध्ये काळी मिरी, तुळस आणि सुंठ्यांचे सेवन करा. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या वनौषधी प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात. त्याचे सेवन करण्यासाठी एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घेऊन त्यात सुपारी, तुळशीची पाने, सुंठ आणि काळी मिरी घालून किमान 10 मिनिटं शिजवा. 10 मिनिटे शिजवल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि चहा म्हणून हळूहळू प्या. आल्याचा रस, मध आणि हळद वापरून खोकल्याचा उपचार करा. म्हणजे जर तुम्हाला खोकला होत असेल तर एका कपमध्ये 1 चमचा मध घालून आल्याच्या रसाचे काही थेंब घाला. त्यात 1-2 चिमूटभर हळद घालून मिक्स करा. त्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. मध घशादुखीपासून आराम देईल तर हळद रोगप्रतिकारशक्ती मजबूत करेल. या 3 गोष्टींची मिश्रण बदलत्या हवामानामुळे होणारे आजार रोखण्यासाठी उत्कृष्ट आहे. मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. गुळण्या केल्याने घशातील सूज कमी होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो आणि ताप आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर दिवसभरात कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो, कोणतेही औषध न घेता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.